अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या सावकाराच्या क्रूराला कंटाळून मालेगाव तालुक्यातील करंजकवण येथील व्यापारी दगडू दिनकर दामणे वय वर्ष 61 यांनी धुळे येथील शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती। या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रवीण दामणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुक्यातील 9 व धुळे जिल्ह्यातील लामकणी येथील एक अशा 10 सावकार विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 9 सावकारांनी धुळे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने या सावकारांची पळापळ सुरू झाली आहे। दरम्यान मयत दगडू दामणे आत्महत्या प्रकरणी मालेगाव तालुक्यातील 57 अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिसांनी जाब नोंदवून घेतल्याचे समजत असून त्यात मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक तसेच शिक्षक, वायरमॅन आदींचा समावेश असल्याचे समजते। त्यामुळे आणखीन काही सावकार यात अडकले जातील की काय याबाबत चर्चा सुरू आहे। नुकतीच बागलाण तालुक्यात सुद्धा अशीच एक घटना घडली होती। त्यामुळे अनेक खासगी सावकार विरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। ते प्रकरण ताजे असतानाच मालेगाव येथे या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पुन्हा खासगी सावकार विषयाने डोके वर काढल्याने खासगी सावकार विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। आरोपी क्रमांक 1 शरद धर्मा बदाने राहणार वजीरखेडे, भाऊडू नता ठाकरे राहणार करजगव्हाण, योगेश अभिमन शिंदे राहणार करजगव्हाण, पोपट चिंदा शिंदे राहणार कुकाने, आशिष मानसिक ओळख राहणार हाताने, कृष्णा किशोर ओळख राहणार हाताने, आधारसिंग श्यामसिंग आयरे राहणार हाताने, ज्ञानेश्वर देवीदास डापसे राहणार कुकाने, राहुल विजय चौधरी राहणार लामकाने, जिल्हा धुळे, तुकाराम कुंडीराम फरस राहणार टोकडे असून इतर राहिलेले अवैध सावकारांची त्वरित चौकशी व्हावी। पोलिसांनी चौकशी करून 10 लोकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून धुळे जिल्हा न्यायालयाने 10 पैकी 9 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज टाकला असून तो फेटाळण्यात आला आहे। तरीही काही लोक पैशांसाठी घरी येऊन व रस्त्यात अडून शिवीगाळ व दमदाटी करत आहेत। त्यामुळे आमच्या जीवाला व आमच्या परिवारास धोका आहे। तरीही पोलिसांनी आम्हास संरक्षण द्यावे ही नम्र विनंती। मी अरुण दिनकर दामणे राहणार करजगव्हाण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। आमच्या व्यवसायासाठी आम्हाला पैसे लागत असल्यामुळे आम्ही अवैध सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले। आम्ही व्याजाचे पैसे आवाक्या सव्वा देऊनही आम्हाला या सावकाराचा कायमस्वरूपी त्रास होता। या सावकारांच्या जाचाला कंटाळून कंटिन्यू त्रास दिल्यामुळे आमचे मोठे बंधू मयत दगडू दिनकर दामणे दिनांक 9/5/24 रोजी शिरपूर येथील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली। तरी आज रोजी आम्हाला दुकानात येऊन शिवीगाळ, दारू पिऊन त्रास देत आहेत।